नमस्कार. नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे अंधभक्त, भारतीय जनता पार्टीचे भाट किंवा अंध समर्थक माझ्यासारख्याला नेहमीच काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा पाकीट पत्रकार म्हणत असतात. त्यामध्ये आता अलीकडच्या मागच्या काही दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या अंध समर्थकांची मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना माझ्यासारख्याला हजारो लाखो रुपयांची पाकिटं नेहमी पोचवत असतात आणि म्हणूनच मी किंवा माझ्यासारखे आणखीन काही लोक सतत भारतीय जनता पार्टीवर किंवा भाजपला मदत करणाऱ्या सगळ्यांवरती टीका टिप्पणी करत असतो, असा या सगळ्या मंडळींचा ठाम दावा असतो. आम्ही विकले गेलेलो आहोत असा आरोप हे लोक सातत्यानं आमच्यावरती करत असतात. लोकशाहीने त्यांना असं काहीही बोलण्याचा, कोणाविषयीही बोलण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. त्यामुळे हे चालणारच असं सगळं गृहीत धरून त्या सगळ्या टीका टिप्पणीकडे, शिव्या शापांकडे दुर्लक्ष करून माझ्यासारखी माणसं पुढे वाटचाल करत राहतात. मुळात आपण ज्या व्यक्तीवरती काही आरोप करतोय त्या व्यक्तीची वैचारिक पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या अशा प्रकारे दलाल, भडवे वगैरे बोलणाऱ्यांपैकी बहुतांश लोक अजिबात करत नाहीत. मी आपल्या अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलचे 50,000 सबस्क्रायबर ज्या वेळेला झाले होते तेव्हा, आणि त्यानंतर 1,00,000 सबस्क्रायबर झाले त्यावेळेला माझ्याविषयी काही बाबी त्या दोन्ही एपिसोडमधून, प्रश्न उत्तर असं ते एपिसोड होते त्यावेळेला, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितल्या होत्या. फेसबुकवरती सुद्धा मी आहे, तिथेही बरेच लोक, एक परिवार झाला आहे आमचा, तिथेही त्या सगळ्या बाबी मी मागे 1-2 वेळा लिहिलेल्या होत्या. मोठ्या संख्येने ज्या वेळेला लोक आपल्याला फॉलो करतात, आपलं म्हणणं ऐकतात, गांभीर्याने ऐकतात, अशा वेळी त्यांना आपल्याविषयी सुद्धा, विशेषतः आपल्या राजकीय सामाजिक जाणीवांविषयी, आपल्या राजकीय सामाजिक विचारांविषयी सगळी माहिती असायला हवी आहे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळेच ते सगळं बॅकग्राऊंड मी मागे 1-2 वेळा सांगितलेलं होतं. परंतु त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून सगळ्याच प्रकारची जी अंधभक्त जमात टीका करत राहते, त्याला आता काय करायचं? मी संघ भाजपचा वैचारिक विरोधक आहे, ही बाब मी कधीच लपवून ठेवलेली नाही. मी निष्पक्ष वगैरे अजिबात नाही, इतक्या थेटपणे हे वाक्य मी एकदा नव्हे तर अनेकदा सांगितलेलं आहे. आणि संघ भारतीय जनता पार्टीच्या विरोधामागची माझी स्वतःची अशी काही एक ठोस भूमिका आहे वैयक्तिक. 1984-85 साली, म्हणजे आजपासून जवळपास 40 वर्षांपूर्वी, ठाणे, मुंबई परिसरातील तारुण्यात प्रवेश करणारी बहुतांश मुलं बाळासाहेब ठाकरे यांच्या त्यावेळच्या त्या आक्रमक वक्तव्यांनी मोहित होऊन शिवसेनेकडे ओढली जायची. मी सुद्धा अशापैकीच एक, ठाण्यातच राहायचो आणि त्यामुळे त्या सगळ्या विचारांच्या प्रवाहात मी सुद्धा ओढला गेलो होतो. शिवसेनेचा मोठा दबदबा असणाऱ्या परिसरामध्ये मी राहायचो आणि त्याच दरम्यान ठाण्यातील शिवसेनेचे प्रमुख असणारे, त्यावेळेला ते उपजिल्हा प्रमुख होते, आनंद दिघे यांच्या संपर्कामध्ये आलो. त्यानंतर मग त्यांच्या वतीनं आयोजित सगळे कार्यक्रम, उपक्रम, वेगवेगळी आंदोलनं आदी सगळ्यामध्ये सहभाग सुरू झाला. पुढे त्यांनी एका युनियनच्या संदर्भातील काही जबाबदारी सोपवली, तीसुद्धा मी पुढची बरीच वर्ष सांभाळली. परंतु या सगळ्याच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीविषयी मात्र का कुणास ठाऊक, परंतु कधीच माझ्या मनामध्ये आसक्ती, आस्था निर्माण झाली नाही. त्यांच्याविषयी कधी आदर वाटला नाही. आनंद दिघे स्वतः धार्मिक होते, परंतु धर्माचं राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीची ठाणे जिल्ह्यातली सगळी राजकीय पाळंमुळं मात्र त्यांनी उद्ध्वस्त करून टाकलेली होती. आज आपण पाहतो की स्वतःला आनंद दिघेंचे निस्सीम शिष्य म्हणवून घेणारे एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि नरेंद्र मोदी, अमित शहांचे अतिशय लाडके झालेले आहेत. परंतु आनंद दिघेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये ठाणे महापालिका, ठाणे विधानसभा, ठाणे लोकसभा अशा सगळीकडून भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे हकलून देऊन केवळ आणि केवळ शिवसेनेचा झेंडा या सगळीकडे फडकवलेला होता. ही बाब एकनाथ शिंदे आता सोयीस्करपणे विसरलेले आहेत. ते असो, तो आजचा आपला विषय नाही. महाराष्ट्र, मराठी अस्मिता अशा मुद्द्यांवरती आक्रमक भूमिका घेणारे बाळासाहेब ठाकरे पुढच्या काळात मात्र प्रमोद महाजन आदींच्या नादाला लागून भारतीय जनता पार्टीच्या बेगडी हिंदुत्वाच्या प्रवाहामध्ये सहभागी झाले आणि मग तेव्हापासून हळूहळू माझ्यासारख्याच्या मनातील सुद्धा त्यांच्याविषयीचं प्रेम ओसरायला, आटायला सुरुवात झाली. वाचनाच्या प्रचंड आवडीमधून प्रबोधनकार ठाकरे त्या काळात सुद्धा मी वाचून काढलेले होते पूर्णपणे. आणि बाळासाहेबांनी
त्यांच्याच म्हणजे आपल्या वडिलांच्याच मार्गानं मार्गक्रमण करावं असं आतमध्ये कुठेतरी वाटत असायचं. परंतु तसं काही घडलं नाही. बाळासाहेबांचा प्रवास अगदी वेगळ्याच दिशेने होताना पाहून मग त्यांच्याविषयीचं ममत्व किंवा आदरभाव कमी झाला. दरम्यानच्या काळामध्ये RSS आणि भाजपच्या गोटामध्ये प्रचंड अस्वस्थता होती. साधारण 1982-83च्या नंतरचा तो सगळा काळ होता. 2, 4, 5, 10, 20, 25, 30, 40 असे आपले खासदार जर निवडून येत राहिले फक्त, तर देशाची सत्ता आपल्या ताब्यात यायला संसदीय मार्गातून आणखीन 100 वर्ष जातील. त्यापेक्षा धर्माचा आधार घ्यावा असा निर्णय RSS आणि भारतीय जनता पार्टीने त्या काळात कधीतरी घेतला आणि मग राम मंदिर आंदोलन त्यांनी पेटवलं. खरं तर बाबरी मशीद राम मंदिर वाद सामंजस्याने चर्चेच्या माध्यमातून तेव्हा कदाचित मिटू देखील शकला असता. मुस्लिम समाजातील तेव्हाचे आघाडीचे बरेच विचारी लोक त्याबाबत चर्चेतून तोडगा काढण्यासाठी अनुकूलसुद्धा होते. परंतु भारतीय जनता पार्टीला तिथे अयोध्येत केवळ राम मंदिर उभं राहण्यामध्ये अजिबात अगदी कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नव्हता. त्यांना त्या मंदिराच्या आडून सत्तेचं गणित जुळवायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी तो प्रश्न पेटवण्याकडे अधिक तीव्र करण्याकडे लक्ष दिलं. प्रभू श्रीराम हा या देशातील करोडो नागरिकांची श्रद्धा आणि आस्थेचा विषय वर्षानुवर्ष राहिलेला आहे. RSS आणि भाजपने विशेषतः 2014 नंतर आडगळीत फेकून देण्यात आलेल्या लालकृष्ण अडवाणी यांनी त्या प्रभू श्रीरामाचा आणि आपल्या देशातील करोडो देशवासियांच्या त्याच्यावरील श्रद्धेचा आपल्या स्वार्थी राजकारणासाठी वापर केला. देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या रथयात्रा त्यांनी काढल्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडून. उमा भारती, ऋतंबरा आदी या सगळ्या साध्वींनी, भगवी वस्त्र धारण करणाऱ्या या सगळ्या साध्वी देशभरात त्यांनी मुस्लिमांविरुद्ध प्रचंड रान उठवलं. जो प्रश्न कदाचित चर्चेतून सुटू शकला असता त्याला एका मोठ्या व्यापक धर्मयुद्धाचं स्वरूप या सगळ्यांनी दिलं. त्या सगळ्याच काळातील संघ, भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद आदी सगळ्याच संघटनांच्या नेत्यांची आणि त्या साध्वींची वगैरे भाषणं म्हणजे धर्मांध विकृतीचा मोठा कळस होता. मी जिथे त्या काळामध्ये राहायचो त्या ठाण्यामध्ये त्या साध्वी ऋतुंबराचं एक भाषण होणार होतं तिथे शिवाजी मैदानात आमच्या इथे. ते ऐकायला मी गेलो होतो तर ते पूर्ण भाषण ऐकूसुद्धा शकलो नाही. इतकं धर्मांधतेने भरलेलं आणि विकृत अशा विचारांचं ते भाषण होतं. मी स्वतः वारकरी संप्रदायातून आलेला आहे, शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातला. आपला धर्म, आपला विठ्ठल, आपला राम हे सगळं प्रिय असणारा. आमच्याकडे एकमेकांना सामोरं जाताना मुळातच राम केला जातो. पण आमचे वारकरी विचार, आमचा विठ्ठल, आमचा राम आणि त्या साध्वी, त्या अडवाणी, ते अशोक सिंघल वगैरे मांडत असलेला धर्म आणि ते मांडत असलेला राम याचा काहीही संबंध मला स्वतःशी, आपल्या संस्कृतीशी जाणवला नव्हता. आपल्या धार्मिक बाबींशी जाणवला नाही कधीच. गावी लग्नकार्य आदी शुभकार्य झाल्यावरती ज्या श्रद्धेने आम्ही आमच्या रामाच्या देवळामध्ये जायचो त्याच श्रद्धेने पिरापुढे जाऊनही माथा टेकायचो. अजूनही ती पद्धत आहे. गावातील मुस्लिमसुद्धा पिराप्रमाणेच रामाच्या मंदिरामध्ये भक्तिभावाने यायचे. ते सगळं, या सगळ्या गोष्टी मला RSS आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये कधीच दिसल्या नाहीत. दिसला तो फक्त मुस्लिमांविषयी प्रचंड द्वेष, दलितांविषयी प्रचंड तिरस्कार आणि घृणा. आणि मग 6 डिसेंबर 1992 रोजी अखेर ती बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. पुढे मग त्याची प्रतिक्रिया म्हणून झालेले सगळे बॉम्बस्फोटांच्या मालिका, दंगली, प्रचंड रक्तपात हे भयंकर सगळं पाहावं लागलं. त्यामध्ये धर्मांधता माणसांमध्ये सगळ्या किती टोकाची विकृती निर्माण करू शकते याची काही अगदी जवळची उदाहरणं देखील मी पाहिली. ठाण्यामध्ये त्या काळात मी जिथे राहायचो तिथले हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध वगैरे आदी सगळे एकोप्याने. परंतु बाबरी विध्वंस झाल्यानंतर ज्या दंगली पेटल्या त्यामध्ये माझ्याच सोबत वावरणाऱ्या काही जवळच्या मित्रांनी, आपल्याला रोज भेटणाऱ्या आणि रोज आपण ज्यांच्या घरी येतो जातो, चहा पितो, अनेकदा नाश्ता करतो, जेवतो, त्यांच्या आई बहिणीला आपण आपली आई बहीण मानतो, त्या आपल्या मित्रांचीच घरं जाळली. घाबरून त्या घरांमध्ये राहणारी ती सगळी कुटुंब आधीच सुरक्षित ठिकाणी पळून गेलेली होती म्हणून वाचले ते लोक. अन्यथा जनावरं झालेल्या लोकांनी त्या माणसांना सुद्धा जिवंत त्यावेळेला जाळून टाकलं असतं.
असंच मुंबईमध्ये काही मुस्लिम वस्त्यांमध्ये असलेल्या हिंदूंच्या बाबतीत देखील घडलं. माणसांमधलं माणूसपण जाऊन तिथे त्याऐवजी रक्तपिपासू श्वापद शिरल्याचं सगळं चित्र अवतीभोवती मी पाहिलं, अनेकांनी पाहिलं असेल. हापकून गेलो त्या सगळ्यानं. सगळेच धर्म, सगळेच धर्मग्रंथ, सगळेच धर्मगुरू, सगळेच प्रेषित शांतीचा आणि मानवतेचा संदेश एरवी देताना आपण पाहतो, देत असतात सगळे. मग त्याच धर्मांचे हे सगळे अनुयायी कसे काय एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यासाठी इतके आसुसले होते? अशा सगळ्या प्रश्नांनी त्या काळामध्ये डोक्यामध्ये प्रचंड घुसळण सुरू झाली. मनाच्या त्या अस्वस्थ अवस्थेमध्ये मग त्यावेळी आयुष्यामध्ये स्वामी विवेकानंद आले. त्यावेळी आयुष्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आले, सावित्रीमाई आली, राजर्षी शाहू महाराज आले, बाबासाहेब आंबेडकर आले. प्रबोधनकार तर आधीपासून सोबतीला होतेच, आणखीन त्यामध्ये गांधी आले, नेहरू आले. पूर्वी धार्मिक आध्यात्मिक स्वरूपाचं वाचन अधिक व्हायचं, त्याऐवजी मग हे सगळे महापुरुष, त्यांची सगळी आयुष्य, त्यांचे सगळे विचार, त्यांच्या विचारांवर आणि त्यांच्या आयुष्यांवरती इतरांनी केलेली मांडणी, हे सगळं वाचन सुरू झालं. खूप वाचलं त्या काळात. आणि मग विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आपोआपच आमूलाग्र बदल झाला. धर्मांधता किंवा धार्मिक स्वरूपाच्या राजकारणापासून तसाही मी पूर्वी काहीसा दूर होतोच, अंतर राखूनच होतो. परंतु त्यानंतर तर त्या सगळ्या धर्मांध राजकारणाविषयी प्रचंड तिटकारा निर्माण झाला. भारतीय जनता पार्टीने पुढच्या काळामध्ये आधी थोडा वेळ, काही दिवस, मग काही महिने आणि नंतर मग पुढची पूर्ण 5 वर्ष सत्ता मिळवली धर्माचं राजकारण करून. आणि ते करताना त्यांनी जे सगळे हिडीस, विघातक, विकृत प्रकार केले ते अगदी जवळून पाहायला, अनुभवायला मिळाल्यामुळे त्यांच्याविषयी मनामध्ये त्याच काळात अगदी कायमस्वरूपी प्रचंड किळस निर्माण झाली आणि कायमस्वरूपी प्रचंड संताप निर्माण झाला, जो कधीच संपणार नाही. शिवसेनेपासूनही त्याच काळामध्ये लांब जात गेलो. ते अगदी थेट आता 2019ला उद्धव ठाकरेंनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत लांबच होतो. परंतु झालं काय की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर सर्वसमावेशक भूमिका घेतली. करोना काळात राज्याचा पालक म्हणून अतिशय योग्य प्रकारची जबाबदारी निभावली. धर्मांधतेला त्यांनी कुठेही थारा दिलेला दिसला नाही. परधर्मद्वेष त्यांच्यामध्ये अजिबात दिसला नाही आणि त्यामुळे मग पुन्हा त्यांच्याविषयी एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली. काँग्रेस पक्षाने आधीच्या काळामध्ये खूप चुका केलेल्या आहेत, कोणीही त्या अमान्य करू शकणार नाहीत, खुद्द ते सुद्धा नाहीत. परंतु भारत जोडो आणि नंतरची न्याय यात्रा, या दोन्ही यात्रांच्या नंतरचे राहुल गांधी आश्वासक आहेत अतिशय. पूर्वीच्या चुका आता या पुढच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून होतील असं सध्या तरी वाटत नाही. शरद पवार यांनी आता पूर्वीची सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत संभ्रमावस्थेत ठेवणारी त्यांची भूमिका सोडून दिलेली आहे. अगदी स्पष्ट आणि रोखठोक भूमिका त्यांनी आता स्वीकारलेली आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण सुरू आहे. माझ्यासारख्या माणसाला राहुल गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या सध्याच्या या भूमिका आपल्या स्वतःच्या विचारांशी अतिशय जवळ असणाऱ्या वाटतात, साधर्म्य असणाऱ्या वाटतात. संघ, भाजप आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या सगळ्या संस्था, सगळ्या संघटनांशी लढायचं तर मग त्यांच्या विरोधामध्ये प्रबळपणे, सक्षमपणे, समर्थपणे, प्रामाणिकपणे लढणाऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहणार ना. ज्यांच्यामुळे विषारी संघ भारतीय जनता पार्टीलाच उलट ताकद मिळू शकेल, अशांच्या पाठीशी आपण कसं काय जाणार? इतकी साधी, सोपी आणि सरळ माझी भूमिका आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची काही लपवाछपवी तुम्हाला दिसते का? आणि हे सगळं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. हे सगळे माझे स्वतःचे वैयक्तिक विचार आहेत. मी काही कुणावरती ते जबरदस्तीने लादायला जात नाही. अहो, तुम्ही पहा, सगळेजण तुम्ही अनुभव घेत असाल की अगदी आपलं हे अभिव्यक्ती चॅनलसुद्धा तुम्हाला त्यावरती माझ्याकडून मांडले जाणारे विचार पटत असतील, रुचत असतील, आवडत असतील तरच ते सबस्क्राईब करा किंवा तरच ते एपिसोड लाईक करा वगैरे असं मी सांगत असतो. असं माझं आवाहन असतं. तिथे माझे राजकीय किंवा सामाजिक स्वरूपाचे विचार कुणावरती लादण्याचा प्रयत्न मी कसा काय करू शकेल? कशासाठी करेल? आणि अशा प्रकारची सक्ती तुम्ही कोणी जर केली तुमच्यावरती तर ते तुम्ही कशासाठी मान्य कराल? सरळ आहे ना हे. मी स्वतःला पत्रकार वगैरे मानत नाही. मी संघ भारतीय जनता पार्टीचा वैचारिक विरोधक आहे आणि त्यामुळेच मी निष्पक्ष वगैरे अजिबातच नाही तसा दावा मी कधीच करत नाही. माझ्या याच भूमिकेला अनुसरून मी माझे राजकीय, सामाजिक विचार अभिव्यक्तीवरून आपल्या मांडत असतो. आता त्याला
कोणी पाकिट पत्रकार, पाकिट पत्रकारिता, विकला गेलेला दलाल आणि ही अशा स्वरूपाचं काय काय विशेषणं लावून बोलणार असतील तर त्यालासुद्धा माझी काहीच हरकत नाही. लोकशाही आहे आणि मी स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कारता आहे. अगदी कोणी त्या स्वातंत्र्याचा वापर मला शिव्या देण्यासाठी केला तरीसुद्धा. आणि जाता जाता फक्त आणखी एक, कामाधंद्याला लागलेली माझी मुलं मेहनत करून 4 पैसे कमावतात आणि त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मला सांभाळतात. मला कोणत्याही पॉकेटाची वगैरे काही त्यामुळे गरज नाही. संघ भारतीय जनता पार्टीच्या विरोधाच्या माझ्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला काही प्रत्यक्ष लाभ होत असेल आणि त्यामुळे उद्या या पक्षांकडून खरंच काही पॉकेट वगैरे मला देण्याचा प्रयत्न झाला तरीही मी ते अजिबात स्वीकारणार नाही. कारण उद्या महाविकास आघाडी सत्तेत आली आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, काही चुका केल्या, तर त्यांच्यावर सुद्धा टीका करण्याचा माझा अधिकार मला अबाधित राखायचा आहे. त्यांच्यापुढे मला कोणतंही पॉकेट वगैरे स्वीकारून लाचार व्हायचं नाही आहे. इतकी स्पष्ट आणि इतकी पारदर्शक अशी माझी भूमिका आहे. वंचित बहुजन आघाडीला मतं देऊ नका असं कधीही काही मी म्हटलो आहे का? कधीच म्हणणार देखील नाही. लोकांच्या त्या अधिकारामध्ये आपण ढवळाढवळ करणारे कोण, आपण हस्तक्षेप करणारे कोण, अशी माझी भूमिका आहे. परंतु जशी अन्य राजकीय पक्षांच्या ध्येय धोरणांची समीक्षा होती तशी वंचित बहुजन आघाडीची सुद्धा होणारच ना. विचारवंतांवरील त्यांच्या हल्ल्यांवर, निदर्शनांवरती टीकाटिप्पणी होणारच ना. तुम्ही लोकांच्या घरांसमोर जाऊन निदर्शनं करणार विचारवंतांच्या, तुम्ही लोकांच्या सभांमध्ये जाऊन त्या उधळणार आणि तुमच्या विरोधात मात्र कुणी काही बोलायचं नाही, ही हुकुमशाही झाली. मग असं जर असेल, हेच करायचं असेल तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श म्हणण्याऐवजी, आदर्श मानण्याऐवजी हिटलरला आदर्श माना, मुसोलिनीला आदर्श माना, त्या RSS सारखे. बोला तुम्ही, दलाल बोला, भडवे बोला, आणखीन काय काय बोलायचं ते बोला. आम्ही आमच्या या भूमिकेवरती ठाम राहून आम्हाला जे बोलायचं ते बोलत राहू. नरेंद्र मोदींच्या अंधभक्तांमुळे झुंडशाही आणि ट्रोलिंगची आता चांगली सवय झालेली आहे. असो, थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन, चॅनल आपलं आवडत असेल तर प्लीज ते सबस्क्राईब करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.